प्रॉब्लेम काय बघा, कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेस वर आहे. ऍट STP स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर मीन फ्री पाथ ऑफ गॅस मॉलिक्यूल दिलंय 1500 D. D is a diameter of molecule. What will be its mean path at 373 K at constant volume? बरोबर. म्हणजे यामध्ये λ1 दिलाय. λ1 किती आहे? 1500D. बरोबर. अँड T1 किती आहे? STP म्हणजे 0°C. 0°C में केल्विन में पाहिजे ना आपला 273 K. λ2 फाइंड करायचं आहे. फॉर टेम्परेचर हाउ मच? 373 K. अंडरस्टूड? कुठला फॉर्म्युला यूज करणार? लॅमडाचा फॉर्म्युला इन टर्म ऑफ टेम्परेचर आत्ताच दिलाय बघा. प्रॅक्टिससाठी फक्त आपण लिहितोय 1/√2 पाय D² N/V. हा फॉर्म्युला अप्लाय होणार नाही, तर यामध्ये टेम्परेचर येत नाही. मग अजून एक फॉर्म्युला आपण डिराईव्ह केला, कुठला? लॅमडा इज पाठ पाहिजे फॉर्म्युला एस KBT डिवाइड बाय S√2 पाय D² इंटू व्हॉट? P. आता ह्या प्रॉब्लेम मध्ये फक्त लॅमडा अँड टेम्परेचर आहे, बाकी सगळं कॉन्स्टंट आहे. अज्युम करायचं म्हणजे लॅमडा इज प्रपोर्शनल टू व्हॉट? इज इट क्लिअर? हा. मग आता λ2 फाइंड करायचं आहे बघा. रिलेशन आहे लॅमडा इंटू टी. मग λ2 फाइंड करायचं आहे म्हणून रेशो लिहायचा λ2 बाय λ1. इज इट क्लिअर? डायरेक्ट रिलेशन आहे, म्हणजे काय येणार? T2 बाय T1. बरोबर. म्हणजे λ2 काय आला? T2 किती आहे? 373. T1 273 into λ1 1500. अंडरस्टूड? इज इट क्लिअर? प्रॉब्लेम समजला? मग बुक रेफर करून हा कळणारच नाही. त्यासाठी तो सेकंड फॉर्म्युला जो डिराईव्ह केलाय, जो सिलेबस मध्ये नाही आहे, आपण डिराईव्ह केलाय, त्यासाठी कालचं लेक्चर इम्पॉर्टंट होतं. फॉर N मोल PV is equal to NA KBT and as for N number of molecules as PV is equal to N KBT. Is it clear? yes, हे लक्षात आला प्रॉब्लेम सगळ्यांना? प्रॉब्लेम फार इझी आहे, हा फॉर्म्युला माहित असेल तर. ओके. आणि हा असेल तर आपल्याला माहित आहे लॅमडा डायरेक्टली प्रोपोर्शनल व्हॉट? टेम्परेचर. टेम्परेचर इन्क्रीज झालं तर लॅमडा इन्क्रीजेस. इज इट राईट? गेटिंग एव्हरीवन? आणि त्यामुळे डायरेक्टली सॉल्व्ह करायला पाहिजे की इनवर्स रिलेशन आहे, डायरेक्ट रिलेशन आहे. डायरेक्ट म्हणजे लॅमडा फाइंड करायचं 373 ला, त्यामुळं डायरेक्ट 373 न्यूमरेटर मध्ये आहे, डिवाइड बाय अदर टेम्परेचर STP. इज इट क्लिअर? सो विथिन 1 सेकंड प्रॉब्लेम सॉल्व्ह होतोय. फक्त माहित काय पाहिजे? लॅमडा इज डिरेक्टली प्रोपोर्शनल व्हॉट? टेम्परेचर. अंडरस्टूड? ओके. वाचा जरा एकदा.